नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आत्ता वाजले आहेत 6. आज आहे रविवार आणि आता मी चाललो आहे तळोजा फिश मार्केटला. रस्त्यात माझा एक मित्रसुद्धा भेटणार आहे, सुजित. तर आता निघूया आणि पहिले सुजितकडे जाऊया. तर आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझा मित्र सुजितसुद्धा मला भेटलेला आहे. खूप थंडी आहे इकडे. नमस्कार. हाय सुजित. हॅलो, गुड मॉर्निंग. सुप्रभात. तर आता आम्ही चाललो आहोत तळोजा फिश मार्केटला. तुम्हाला सांगितलं मगाशी जसा मी ब्लॉग सुरू करताना, तर तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय काय वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळत आहेत, काय काय नवनवीन अजून गोष्टी शिकायला मिळत आहेत. तर आता आपण भेटूया तळोजा फिश मार्केटमध्ये. चलो उधर मिलते हैं. चलो, व्हिडिओ बघत राहा. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आज घडणार आहेत. मंडळी, तुम्ही बघताय थंडी खूप आहे आणि या थंडीमुळे आम्ही फुल पॅकिंगमध्ये चाललो आहे. हा तळोजा रोड आहे. तळोजा रोडच्या मध्ये आपण लागलेलोच आहे फिश मार्केटच्या रस्त्याला. आता आपण पोचलो आहोत तळोजा फिश मार्केटला. तर आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे. पहिले सर जॅकेट वगैरे काढतो, उगाच सुजीचं जॅकेट खराब होईल नाही तर जॅकेट वगैरे काढतो आणि आता आतमध्ये जातो. आणि आतमध्ये काय नवनवीन मासे, कशा प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तुम्हाला पण दाखवतो. ट्रॅफिक खूप आहे त्याच्यामुळे आवाज कदाचित तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, तर थोडं सांभाळून घ्या. सकाळी 7 वाजलेले इकडे. 7 वाजता आम्ही पोहोचलो आहे आणि 7 वाजता सुद्धा मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप गर्दी आहे मार्केटमध्ये. आणि इकडे रोडवर ट्रॅफिकसुद्धा त्याच्यामुळे थोडं झालं आहे, म्हणजे स्लो झालं आहे. रोड नॅरो पण आहे त्याच्यामुळे. तर आपण मार्केटमध्ये जाऊया. बोंबीलची साईज बघू शकता तुम्ही, 1 नंबर साईज आहे बोंबीलची. हे कसे दिले हो बोंबील? हां, बोंबील कसे दिले? 250 रुपये किलो. किलो किलोमध्ये किती येतील? 8-9 पीस येतील. 1 नंबर क्वालिटी. आहे बोंबीलची क्वालिटी बघा तुम्ही, कसले जाड आणि जबरदस्त पीस आहेत सगळे. काय नाव काय बोललं, परत सांग. हजामरी. हजांबी. बघा नवीन मासा मी बघितलाय. हजांबी नाव आहे याचं. समुद्राचाच मासा आहे, खाऱ्या पाण्यावाला. हजांबी बांधलेली आहे ना ही? कशी आहे बांधलेली? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आणि हे अख्खं घेतलं तर? हे अख्खं घेतलं तर का किलोवरच आहे? वजनवरच आहे का? 80 रुपये किलो. सही आहे. आणि 300 रुपये किलो. 150 रुपये किलो. हा, ही छोटी आहे पण ना? आंबाड 50 रुपये किलो. हे बघा, हे 50 रुपये किलो. ही कुठली मच्छी आहे? आंबाड बोलतात त्याला. आंबाड. 50 रुपये किलो. आंबाड 50 रुपये किलो. बघू शकता आपण. हा कुठला मासा आहे? वाकट्या बलो. अच्छा, 70 रुपये किलो. 70 रुपये किलो वाकट्या. बघू शकता तुम्ही, क्वालिटी एकदम मस्त चांदीसारखं चमकत आहे. आणि हे बघा खेकडे सुद्धा आहेत इकडे, आपण बघू शकता. हे खेकडे कसे दिले हो? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहे. आणि हे एका किलोमध्ये किती बसतात आपल्याला? 6 ते 7 बसतात एका किलोमध्ये. जबरदस्त क्वालिटी आहे, जबरदस्त क्वालिटी आहे. 600 रुपये झाली. हां, चावेल बाळा. ए बघा, फुल डेअरिंग आहे. चावेल ते. राणी मासा तुम्ही बघू शकता. आणि हा कसा किलो आहे? 200 रुपये किलो आहे. 200 रुपये. अरे ही तीच ना काटेरी असते ती? करली. बघू शकता, ही एक करली. खूप काटेरी असते पण खायला खूप चांगली आहे, चविष्ट आहे. आणि याची कटिंग पण नॉर्मल नाही करत, क्रॉस कटिंग करतात वेगळी, जेणेकरून काटा लागणार नाही कोणाला काटाला. तर ही करली. तर बघूया पुढे आपल्याला मोठे मोठे अजून कुठले मासे बघायला मिळत आहेत ते. या मार्केटला बोंबील खूप भारी आहे. सगळे जाडे बोंबील आहेत एकदम. बघा, हा आहे जिताडा आणि हा आहे हलवा. हलव्याची साईज तुम्ही बघू शकता. 600 रुपये किलो सांगितलं दादाने, पण आपल्याला नक्की कमी करून मिळेल. साईज बघा काय जबरदस्त आहे. कोमट आणि जिताडा बोलतो. जिताडाच बोलतात ना, जिताडा कोमट एकच आहे. बघा, हे पण आपल्याला हेल्प करते. हा हलवा आहे. कोणाला हॉटेलसाठी वगैरे ऑर्डर पाहिजे असेल ना, तर नक्की इकडे बघा. रेट पण खूप कमीमध्ये मिळेल तुम्हाला आणि खूप छान आहे. तुम्ही बघू शकता केवढा मोठा हलवा आहे. खूप सुंदर आहे. आता सुरमई दाखवतो तुम्हाला.
बघा ही सुरमई आहे 450 रुपये किलो आहे. एकदम फ्रेश सुरमई आहे, तुम्ही बघू शकता. कोणाला हॉटेलसाठी वगैरे किंवा मोठ्या पार्टीसाठी काय ऑर्डर पाहिजे असेल ना इकडे या, नक्की घ्या. खूप छान आणि सुंदर मार्केट आहे. एकदम ताजी सुरमई आहे. याच्यावरनं कळतं आपल्याला मासा फ्रेश आहे की नाही. जास्ती पासून कम पण करते ठीक आहे. ऑर्डर जास्त असेल तर कमी मध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतं. हे बघा याला 400 भाव लावले. अच्छा छोटी size. ही छोटी साईज आहे म्हणून. ही बघा हे सुरमई आहे 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि ही किती किलो असेल? हे 4 किलो. 4 किलो असेल सुरमई 500 रुपये किलो. बघा तुम्ही, आज जबरदस्त साईज आहे, एक नंबर. कोणाला मोठी ऑर्डर घ्यायची असेल तर नक्की इकडे या. लग्नाची ऑर्डर घेतो लग्नाची ऑर्डर ते घेत आहे. 700 रुपये किलो. तिथे तुम्ही बघू शकता स्टॉक मध्ये. हे 8 किलोची आहे. 7 किलो 8 किलो. बापरे, ही बघा ही आहे 8 किलोची सुरमई. जबरदस्त क्वालिटी आहे, एक नंबर. दादा दिल खुश करून टाकलं तू. दादाकडे स्टॉक बघा, हे बघा हे स्टॉक बघा किती मस्त आहे. आणि अरे बापरे जम्बो आहे बघा, हे मॉन्स्टरच आहे हा एकदम. हे 11 किलो. 11 किलो. हा हे 700 रुपये भाव आहे. 700 रुपये भाव आहे, एक नंबर आहे. तुम्ही असे किलोवरच देता ना? किलोवर. म्हणजे ही अख्खा पीस घ्यायला लागेल ना, किलो कापून नाही हो ना, भेटणार. इथे सेलर वाले किती येतात? अच्छा होलसेल वाले. एक नंबर. थँक्यू दादा, खूप छान वाटलं बघून. एक नंबर क्वालिटी आहे. तर आपण बघू शकता ही कोळंबी दाखवतोय दादा. 420 रुपये किलो. 420 रुपये किलो कोळंबी आहे, एक नंबर. ही कशी खाडीतली की हे समुद्रामधली? आपल्या तालाबची आहे. अच्छा, आपल्या पाले- फार्म करतात ते ना. हा. अच्छा, आणि मग समुद्रवाली असते ती? समुद्रवाली रेड वाली. बघा ही ही आहे. आहे, पण ही याच्यात मोठी नाही आहेत का? हे मोठी, ही अशी मोठी येते की सोल्ड असते. अच्छा, ही किती रुपये किलो आहे? हे 200 रुपये किलो. ही 200 रुपये किलो आपल्याला. 250 रुपये किलो. आणि जास्त क्वांटिटी असेल तर इथे रेट सुद्धा होऊ शकतो. रेट पण हे कमी करतात क्वांटिटी जास्त असेल तर. ही फार्मवाली आहे, याची साईज पण तुम्ही बघू शकता. एक नंबर साईज आहे याची. बघू शकता इकडे आपल्याला पापलेट बघायला मिळतात. ते कसे किलो दिले दादा? हे 1200 रुपये किलो आहे. किलोमध्ये 4 पीस येतात. 1200 रुपये किलो आहे. किलोमध्ये 4 पीस येतात. 4 पीस येतात. 200 ग्रामचे फुल साईज 250 किलो. बघू शकता एक हातापेक्षा पण मोठा आहे. 250 ग्रॅमचा एक पीस असेल अंदाजे असा. किलोमध्ये 4 पीस येतात. 1200 रुपये किलो आहे, पण फ्रेश आहे. प्रॉन्स सुद्धा एकदम मोठी आहे. टायगर प्रॉन्स बोलतात ते हेच काय? टायगर प्रॉन्स. कसे काय भाव आहे याचा? आज 700 रुपये किलो आहे. रोज 450 500 असते. आज 700 रुपये किलो. अच्छा, रोज 450 500 रुपये असतात, पण आज 600 रुपये किलो देत आहे ते टायगर प्रॉन्स. पण छान 1200 आहे. रुपये किलो. आणि या छोट्या पापलेटचा काय रेट आहे हो? 750 750. 750 रुपये किलो. आज जबरदस्त आहे मार्केट इकडचं, पण आज मार्केट थोडं महाग वाटतंय मला. दादा हा कुठला मासा आहे हो? हे तारली आहे. तारली जाम काटे असतात, अण्णा लोक खातात. अच्छा, तारली मासा आहे. काटे खूप असतात असं बोलतात ते. कसा किलो आहे हा? हा 150 ला किलो. 150. 150 रुपये किलो आहे. इकडे बघू शकता सुरमई सुद्धा आहे. सुरमई यांची संपत आली आहे, बरीच सुरमई विकून झाली वाटतं यांची. इकडे हलवे ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. जबरदस्त साईज आहे हलव्याची पण. हो, हलवे कसे किलो दिले दादा? दादा हलवे कसे आहेत? 500 रुपये किलो. किती पीस येतील? किलोला 2 येतील. 1 येईल. अच्छा, 2 किंवा 1 पीस येतील. मोठी साईज आहे. आणि हा कुठला मासा आहे हो? जिताडा. आपण थोड्या वेळापूर्वी बघितला तोच हा मासा आहे, जिताडा. 500 रुपये किलो आहे जिताडा. हलव्याची काय साईज आहे, एक नंबर साईज आहे हलव्याची. दादा कसा किलो हलवा? 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो, एक नंबर. मोठा हलवा बघा, 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. हे किती किलोचा असेल हा? 2 किलोचा. 2 किलोचा. एक नंबर साईज आहे दादा, दिल खुश झाला. हलवा बघू शकता तुम्ही. हलवा काय साईज आहे, एक नंबर साईज आहे हलव्याची. 400 500 600 हलवा 700 ला किलो. एकदम फ्रेश हलवा, एकदम फ्रेश आहे. गॅरंटीच्या सोबत. आणि खूप साईजला मस्त आहे. घेतली जा हा. हलवा बघा काय हो. एक नंबर. चला सुरमई बघा ही. हा. 450 ला किलो सुरमई. एक नंबर सुरमई. या ना तलोजाला घेतली जा. गॅरंटी हा दादा. गॅरंटी काय? त्याच्या बाद काय झालं ते डबल पैसे येणार. रिटर्न थँक्यू. रिटर्न. कोणाला काय ऑर्डर असेल तर दादांना नक्की सांगा. टायगर प्रॉन्स आहे. एक 600 रुपये किलो. 600 रुपये. 600 रुपये किलो येऊ. फर्स्ट क्लास अच्छा. एकदम माल. 150 ग्रामचा पापलेट 750 ला किलो आहे.
एक नंबर पापलेट आहे. एक नंबर क्वालिटी एक पीस आहे जो 200 ग्राम कवरा आहे. 200 ग्रामचा पीस आहे. इतारा दर्याचा किंग पीस आहे. एक नंबर त्याच्या आजूबाजूला पण नाही मच्छी थांबे. एक नंबर एक नंबर 500 ला किलो. 500 ला किलो एकदम फ्रेश. आणि एका किलो ही दोन ताम आहे, येते काय? ताम. ताम आहे बघा फर्स्ट क्लास. ही 450 ला किलो आहे मॅडम. तर तुम्हाला एक या फ्राय करा मस्तपैकी कोथंबरी बिथंबरी टाकून. बघा सुरमई बघू शकता. एक नंबर साईज आहे. किंग साईजची सुरमई आहे. बघू शकता. किती किलोचं आहे? 550 रुपये किलो. ही 2 किलो पण 3 किलो पण ची भेटेल. अच्छा एकदम मोठी सुरमई 550 ला किलो. छोटी सुरमई 500 रुपये किलो. एक नंबर. वर पकड ना थोडी. ही 550 ही 500. 500 सुरमई सुद्धा एक नंबर आहे ना मार्केटमध्ये. नंतर पैसे देवाचे. ओजी अच्छा कंपनीची सुरमई ओजी. ओ जी हा. आज मार्केट टाईट आहे का? आज मार्केट महाग आहे. सेम रेट असते शेट. कधी पण यायचा थंडीला रेट महाग असते. अच्छा गरमी स्वस्त असते. अच्छा नाही आज मी बघितलं व्हिडिओ बघून तुमचे आलो इकडे पण आज महाग वाटते मला सगळेच मच्छी. एक महिना होत आला सेम रेट. एक महिना झाला ना बोटी बंद तुफान चालू दर्यामध्ये त्याच्यासाठी इथे रेट मच्छीला वाढलेला आहे. अच्छा नाही मच्छी तर कम येते म्हणून. नाही तर मच्छी दररोज इथे सस्ती मच्छी भेटेल. इथे दररोज फिक्स रेट कधीच नाही. दररोज तर वेगळा वेगळा रेट आहे. म्हणजे आता मच्छी तसं तिथे आला तिथं भाव तसा आला तसा आम्ही सस्ता विकतो. आमच्या हिशोबात आम्ही 20 रुपये मार्जिन ठेवतो किलो मागे. अच्छा म्हणजे आपल्याला इकडे स्वस्त मिळणार बाकी मार्केट पेक्षा. दररोजचा कुठे पण आजचा दुसऱ्या मार्केटला रेट करा. सकाळी पहिले या तुम्हाला मार्केटला माल रेट होणार. फुटते. त्याच्यानंतर दुसऱ्या मार्केटला रेट फुटते. अच्छा तलोजापेक्षा 40 गावाच्या नंतर रेट फुटते. याच्या नंतर पहिले अंगा रेट फुटते त्याच्यानंतर त्यांना रेट. बाकीला जाते. हा. आणि इकडे मच्छी येते कुठनंही गुलाबावरून येते, करंजावरून येते, अलिबाग वरून येते, वसईवरून येते. वेगवेगळ्या जागेवर येते. वेगवेगळ्या पेक्षा जागेवर येते. चला थँक्यू. बांगडा 180 रुपये किलो देतात. बांगड्याची साईज बघा खूप जबरदस्त साईज size आहे 300 ग्रामाची. हा आणि 300 अलिबागचा बांगडा आहे, बोटीचा बांगडा. अलिबागचा. हा हे कोलंबी आहे 200 रुपये किलो. ही पण समुद्राची आहे ना? समुद्राची कोलंबी. हे जवळा समुद्राचा. हा कसा किलो आहे कोलंबी जवळा? समुद्राचा जवळा कसा किलो आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो आहे जवळा. हा आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बोंबील बघा कसे एका लाईन मध्ये ठेवले त्यांनी एकदम सजवून. पद्धतशीर लावायला लागते तेव्हा हा. गिऱ्हाईकाला समजतो. मासा थोडा वेगळा बघायला मिळाला. हा कुठला मासा आहे? हा चांद पापलेट. चांद पापलेट. चांद पापलेट. हा समुद्राचा आहे की नदीचा आहे? हा समुद्राचा. समुद्राचा आहे ते. चांद पापलेट बोलतात. त्यामध्ये मी एक नदीचा बघितलेला रशियन पापलेट बोललेले त्याला. रूपचंद रूपचंद सॉरी हा तर रूपचंद वेगळा. रूपचंद. आता हा काय चांद पापलेट बघू शकता. चांद पापलेट थोडा वेगळा मासा आहे. पापलेट सारखाच आहे. छान आहे. मीठ ना मेट मासा शिंगाड्यासारखा दिसला पण आता या दादांनी सांगितलं मेट मासा आहे. 100 रुपये किलो आहे. हे मुशी मासा बघू शकता आपण इकडे ठेवलेला आहे. 200 रुपये किलो. कसा किलो दादा? 200 रुपये किलो. 200. 200 रुपये किलो आहे. साईज मुशी चांगली मुशी आहे बघा. एकदम फ्रेश. 1 किलो मध्ये 4 पीस येतात. ही कळली आहे बघा 300 रुपये किलो. ही मोठी मोठी चांगली मुशी कळली आहे बघा. ही 300 रुपये किलो. बघा कसली आहे. एकदम फ्रेश कळली आहे. ही 300 रुपये किलो. 1 किलोची आहे. फ्रेश आहे. फ्रेश आहे. करली एकदम फ्रेश आहे. बघा कोणाला ऑर्डर वगैरे पाहिजे असतील तर इकडे या. तुमच्या काय हॉटेलच्या ऑर्डर असतील किंवा पार्टीच्या ऑर्डर असतील. सुरमई बघा 500 रुपये किलो. चपटी ओढीतला सुरमई 500 रुपये किलो. एकदम चांगली सुरमई. ही गोलाची नाही. बघा ही गाबोलेली अंड्यावली सुरमई आहे. हे बघा हे अंडा आहे. एकदम फ्रेश सुरमई 500 रुपये किलो. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की इकडे मासे जे आहेत ते तुम्हाला नगावरती नाही मिळत. ते तुम्हाला किलोवरतीच मिळतात. काही साईज असू दे त्यांचा किलोचा रेट ठरलेला असतो. तुम्ही कधी इकडे आलात तरी तुम्हाला किलोच्या हिशोबानेच मासे विकत घ्यावे लागणार आहेत. आणि आज सुजित सुद्धा माझ्याबरोबर आलेला आहे. सुजित कसं वाटतं तुला इकडे येऊन? खूप छान. खूप चांगली माहिती मिळाली आणि खूप चांगले मासे पण बघायला भेटले. माहीत नव्हतं माझ्या घराच्या जवळ पण एवढं सगळं मोठं मार्केट असेल. जास्त लांब 31 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे पण तरी पण खूप चांगले चांगले मासे बघायला मिळाले आणि रेट पण खूप चांगला आहे. रिझनेबल आहे आणि साईज पण छान आहे. क्वालिटी मस्त आहे. एक नंबर आहे. मासा फ्रेश आहे मेन तर. तुम्हाला सुद्धा इकडे जवळ राहत असाल येणं शक्य असेल मोठी ऑर्डर असेल तर इकडे नक्की एकदा तुम्ही व्हिजिट देऊन बघू शकता. नक्कीच. माकल्या बघू शकता तुम्ही. आज थंडी पण खूप आहे आणि मासे पण सगळे थंड आहे. मी आता हातात घेऊन पाहिलेले. सुरमई पण एक नंबर आहे यांच्याकडे. सुरमईची साईज तुम्ही बघू शकता. सुरमई सुद्धा छान आहे. आणि इकडे खेकडे ठेवलेले आहेत. हे पापलेट कसे किलो आहे? 400 किलो.
बघा 400 रुपये किलो पापलेट आहे. एका किलोत किती येणार आहे? 10 पीस येते. 300 रुपये किलो वाम तुम्ही बघू शकता. हे 250ला देणार. तुम्हाला जेव्हा घ्यायचं असेल क्वांटिटीमध्ये तर हे लोक रेट सुद्धा कमी जास्त करू शकतात. तुमचा व्ह्यू जर येईल तर आम्ही जास्तीत कमी करणार 20%. बघा आपला व्हिडिओ बघून तुम्ही आला तिकडे तर हे हमखास तुम्हाला पैसे कमी करूनच देणार. हा याला मला पण आवडत आहे 500 रुपये. बोंबील पण या मार्केटचं तुम्ही बघू शकता. माझा बोर्ड बघा, साईज बघा बोंबीलची केवढी आहे. असं एक ते 100 रुपये पण भेटतो. हा महाग आहे थंडीच्या हिशोबाने. नाही थंडीच्या हिशोबाने बरोबर आहे. एकदम मस्त आहे, फ्रेश आहे. तुम्ही बघू शकता अजिबात असा फ्रोझन वाटत नाही आहे. तुम्ही नक्की या इकडे. हलवे का जलवा है, वो हलवे का जलवा 700 रुपये किलो माल है. माल से समझौता नहीं करने का बोलते, अच्छा लाने का अच्छा बेचने का. ये देखो भाई, माल में समझौता नहीं होगा. फ्रेश आहे एकदम. फ्रेश एकदम फ्रेश बस. बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश हलवा इकडे. इथे बघा दोन दौर असं इकडे काढू उभा राहा सांगा. उभा ते तुटणार नाही. उभा काय? उभे झालं तर तुटणार नाही. एवढं मजबूत येतो. अच्छा हा, म्हणजे तुटणार नाही बोलतात, फ्रोझन नाही आहे. तुम्ही बघू शकता काय एक नंबर साईज आहे हलव्याची. 600 रुपये किलो बोलताय. मागेच रेल्वे स्टेशन सुद्धा होतं. रेल्वे ट्रॅक आहे याच्या मागे. बघू शकता तुम्ही गाडी चाललेली आहे आपली. ही कुठली गाडी आहे दादा? कुठे जाते? पनवेल स्टेशन. पनवेल स्टेशनला. अच्छा पनवेल स्टेशन इकडे जवळ आहे. थोडा दोन दिवस रिटर्न घेणार. बघा, आता हा हलवा आपण घेतलेला आहे. अजून एक हलवा घ्यायचा आपल्याला. बघू दादा आता काय रेट लावतो ते. अजून एक पाहिजे. खरेदी करून झालेली आहे. आता मासे क्लीन करायसाठी आपण आलेलो इकडे. आता बघूया क्लीन करायची पण गर्दी तुम्ही बघू शकता. हे सगळे कोळंबी सोलायला किंवा मासे क्लीन करायसाठी आलेत. गर्दी बघा, सगळी गर्दी आहे. लेफ्ट साईडला दाखवू सुजित. एवढी सगळी गर्दी आहे. आता आपण बघूया आपला नंबर कधी लागतोय ते. हलवा आहे का चांगला? चांगला आहे ना? एक नंबर पीस झालेला आहे. मार्केट बघू शकता तुम्ही. सगळं मार्केट भरलेलं आहे. सकाळी 6 ते 12-1 वाजेपर्यंत दुपारी हे मार्केट चालू असतं. आणि मच्छी घेतल्यानंतर ना हे कटिंग करण्यासाठी आपल्याला असे इकडे यावं लागतं. म्हणजे जे मच्छी विकतात ते कटिंग करून देत नाही. हे सगळे आता बसलेले आहेत. हे फक्त कटिंग करण्यासाठी बसलेत आणि माणसं त्यांच्यासमोर उभी आहेत सगळी कटिंग करून घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे बघा. हे सगळे आपली मच्छी कटिंग करून घेण्यासाठी किंवा कोळंबी वगैरे साफ करून घेण्यासाठी इकडे उभे आहेत. हे बघा अशा प्रकारे हे सगळं चालू असतं काम. मंडळी आपण इकडे अंदाजे 7 वाजता पोहोचलो होतो आणि आत्ताचे वाजलेले आहेत 9:30. आता आपले मासे सुद्धा खरेदी करून झालेले आहेत. आपण घेतले आहे कोळंबी आणि हलवा आणि मासे साफ करून सुद्धा घेतलेले आहेत. इकडे हा व्हिडिओ संपूर्णपणे आपला आता पूर्ण झाला आणि हा व्हिडिओ आम्ही आता इकडे संपवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग्स. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय.